हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? आणि आज आहे गणेश चतुर्थी, सो त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं. आता आमची तयारी चालू आहे गणपती बाप्पा बसवायची. आमचं खूप ऐन मोमेंटला ठरलं की गणपती बसवायचा आहे, कारण सासरे गेल्यामुळे आम्हाला जमत नाही सण, असं आम्हाला वाटत होतं. पण ते काहीतरी करून घेतलेलं. मला एवढं एक्सप्लेन नाही करता यायचं तुम्हा सगळ्यांना. पण मग आईने विचारलं सगळ्यांना, सो ते बोलले चालतं. आणि आज अचानक ठरलं 12-12:30 वाजेला की गणपती बसवायचा आहे. तर मग ऐन मोमेंटला काय डेकोरेशन करणार, कसं करणार, काहीच आयडिया नाहीये मला. आता बघू. इथे मी म्हणजे मागच्या वर्षी पण इथेच बसवलेला गणपती, सो ते निशाण तुम्हाला दिसत असेल. मागच्या वर्षी क्लिप आणि डबल टेप वगैरे लावलेला, त्यामुळे ते कलर निघून आलेला. तर इथे एक माझ्याकडे पेटी होती, तर ती पेटी मी तिथे ठेवतीये. बाकी डेकोरेशन बघू कसं होतंय. इकडे जो बेड होता इकडच्या साईडला, तो बेड मी इकडे ठेवला आणि अर्ध सामान बेडरूम मध्ये शिफ्ट केलंय. एक एक गोष्टी मी तुम्हाला हळूहळू दाखवतेच. इकडे असं काही डेकोरेशनचं मी घेऊन आली आहे. थोडंफार घरी आहे ऑलरेडी. आता ते सामान, कारण ते देवाची सर्व एक सामानाची गोणी होती, त्याच्यामधनं थोडंफार त्या काढतील. बाकी मग डेकोरेशनचं जे आहे ते एक एक करून आम्ही करून घेऊ. मिळतंय. दिवा काढायला लागेल. मोठा घ्या ना एक. हा, तो मोठा ठेवा, कारण तेल पण राहिलं पाहिजे ना. ते त्यावेळेस पडली होती ना ती, त्यामुळे मग ते सगळे बोळके आणि पंत्या पडल्या असतील. मला असं वाटतं ह्याचं डेकोरेशनचं पण होतं अजून काहीतरी. आई पीस लागेल का आपल्याला? ह्याच्यामध्ये दिवाळीसाठी ते फडाफडी असं सगळं सांभाळून ठेवते मी. माझे संक्रांतीचे बोळके हे होल्डर. आई चालतं काय लाईटला? गणपती लावलं होतं मग मी नव्हतं कशाला आपण देवाऱ्यात लावलं होतं. नाही असं मी डेकोरेट केलंय काहीच. मला आयडियाच येत नव्हती कसं करू. हे केलं मी जसं होईल तसं. आणि अंधार एवढा पडलाय ना आभाळ आल्यामुळं, मला लाईट लावावं लागली. लाईट लावल्यामुळे ते ब्लिंक होतंय. तिकडच्या भिंतीला तुम्हाला दिसत असेल खूप जास्त खराब झाली ती भिंत. आता तिथे काय ऍडजस्टमेंट करू ना ते मला समजत नाहीये, कारण ते विचित्र दिसतंय जरा. इकडचं ठीक आहे. इकडे मी आणलेले हे हँगिंग फ्लावर्स काय असेल ते, तर ते आईला वेगळं करायला लावले मी. ते काही वेगळे होत नाहीये व्यवस्थित, पण त्यांना म्हटलं करा आता जसं असेल तसं. बाकी थोडंसं डेकोरेशन राहिलंय, ते मी म्हटलं बांध त्याला. तिकडे चेअरवरती कपडे, प्लीज त्याला इग्नोर करा. घरात खूप पसारा झालाय, ते वाळलेलं नाहीये म्हणून ते तशी चेअरवरती लटकवले. आणि एवढा पसारा झालाय ना इकडे की काहीच सुचत नाहीये. मला दळण पण नेऊन ठेवायचं आणि मी आता ना ते क्लिप ठोकत होते, मला अंग ठेवती मुसळच बसली. तर चला आता थोडंसं राहिलंय ते करून घेते. थोडं म्हणजे बरंचसं राहिलंय. 5-4:30 वाजले, अजून भरपूर तयारी, मोदक वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी राहिल्या. तर पटकन मी शॉर्टकट मध्ये तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते आणि बघूयात कसं डेकोरेशन होतंय. तर ऐनवेळी ठरल्यामुळे ना मला काहीच सुचत नव्हतं कसं डेकोरेट करावं वगैरे. आणि आपलं गणपती बसवायचं म्हटल्यावर थोडंफार तरी आपण काहीतरी करतोच. फक्त गणपती आणायचं आणि तसंच बसवायचं ते काही व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे मग म्हटलं थोडंसं डेकोरेट करूयात. तर हे अगोदर तुमच्यासोबत शेअर केलं की कसं केलंय वगैरे, पण ते मला एवढं काही व्यवस्थित वाटतच नव्हतं, कारण मागची जी भिंत होती ना त्याचा जो कलर निघालेला ते सगळं दिसत होतं. मग म्हटलं ते नाही व्यवस्थित दिसत आहे. मग त्याच्या मागे ना मी साडी लावायचं असं विचार केला. एका साईडने क्लिप मारली, दुसऱ्या साईडने खिडकी असल्यामुळे त्याच्यामध्ये सेफ्टी पिन मी त्या जाळीमध्ये अडकवत होते, पण ती काय अडकवल्या जात नव्हती. कशी बशी अडकवली आणि मग इकडनं सुद्धा साडी ऍडजस्ट करून घेतली. त्याच्यानंतर मी जे हँगिंग फ्लावर्स आणले होते ते आम्ही त्याच्यावरती लटकून बघितले. म्हटलं कसं दिसतं, एकदा आयडिया येईल आपल्याला. म्हणजे कसं थोडंफार चेंज करता आलं तर मग चेंज करता येईल, जर नाही व्यवस्थित वाटलं तर. मग असे एकदा 2 अडकून बघितले इकडनं, पण ते काय व्यवस्थित दिसलं नाही. मग परत तिसऱ्या साईडने मी ते लटकून बघितले. तेव्हा एवढं सगळं केलं, म्हणजे एवढा वेळ गेला ना. हे मी फास्ट फॉरवर्ड केलंय, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की खूप कमी वेळात झालंय, पण नाही. मी जवळजवळ 3:30 वाजेला डेकोरेशनला लागली होती आणि आम्हाला सगळं करायला भरपूर उशीर झालेला. काहीच म्हणजे जे अगोदर मी केलं ना त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला, पण ते न आवडल्यामुळे मी सगळं काढून टाकलं. आणि मग नंतर दुसरं डेकोरेशन केलं, ते तुम्हाला पुढे बघायला मिळालंच की आमची काय धांदल झाली काय नाही. तर
हे जे आत्ता तुम्ही डेकोरेशन बघताय हे तुम्हाला छान वाटतंय की नंतर मी जे फायनल डेकोरेशन केलंय ते तुम्हाला छान वाटतंय मला नक्की कळवा. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर हे असं मी करत होते आणि जेव्हा मी ते क्लिप ठोकत होते ना त्यावेळेस मला नखावरती इतकं जास्त जोरात लागत होतं. 2-3 वेळा लागली ती मुसळ. ती एक तर मुसळ एकदम जड होती त्यामुळे ती खूप जोरात बसायची नखावरती. पण ते मला करणं गरजेचं होतं त्यामुळे मग जे लागलेलं होतं ते इग्नोर केलं आणि तसंच डेकोरेशन करायला चालू केलं. आता हे मी यामुळे ऍडजस्ट करत होते कारण मला भिंत झाकवायची होती मागची. ती काय व्यवस्थित दिसत नव्हती. मी आईला विचारत होते की कसं दिसतंय मला सांगा. तर त्या म्हणे की छान दिसतंय छान दिसतंय. पण ते मला काय आवडेना त्यामुळे मी ते सर्व काढून टाकलं. आता मला ना इतका चहा प्या वाटला ना की असं थकल्यासारखं झालं. तर मी दूध आणि गुळ घेऊन आली आहे. मोदकासाठी गुळच नाहीये. तळणीचे मोदक करणार आहे. तर आता चहा घेऊन बाकी डेकोरेशन जे केलंय ते सगळं काढणार आहे मी. आता मला नाही आवडलं ते काहीतरी वेगळंच करणार आहे. आई ठेवता तुम्ही चहा मी करते ते. इकडे जे केलं होतं मी त्या पाईपला अडकवलेलं होतं याच्या कुठल्या पडद्याच्या तर ते सगळं काढलं आणि हे आता असं केलंय. इकडे सगळं पसारा पाहून ठेवलाय. आईने चहा केला आत्ताच तर मग चहा घेतोय आणि आता परत सगळं डेकोरेशन करायचं. असं माझं डेकोरेशन कम्प्लीट झालंय आणि मला मागच्या वेळेसपेक्षा ना हे जरा बरं वाटतंय कारण हे छान पण दिसतंय. एका साईडने त्याला मोकळंच इकडनं काहीच करू शकत नाही मी भिंतीमुळं. माझ्याकडे मखरलेला पाईप पण नव्हते. आणि आई तुम्हाला कोणतं छान वाटत होतं काय लावू का बरं ठीक आहे छान दिसतंय. आता तुम्हाला कसं वाटतंय हे छान वाटत होतं का आधीच है ना. हा एक हा हे इकडे ना हे हार आईने इकडे लटकून ठेवले. मला आता नाही सोडलं तर कापून घ्यायला का तर मी नाही नेली पण इथंच होती. कसं सोडता तुटणार नाही. आणू का कात्री. आता बघू शकता 6ला 10 कमी आहे आणि अजून आमचे मोदक राहिले. इकडे एवढा पसारा राहिलाय. हे मागच्या वर्षीची माळ आहे. ती ओढणी पण मी मागच्या वर्षी यूज केली होती पण मागच्या वर्षी एकदम साधं डेकोरेशन केलं होतं तर त्यामुळे मी ते काही यूज नाही केलं. आणि इकडे ना एक लाइटिंग होती पहिले आता मी एक घेऊन आली आहे त्यामुळे जरा ते छान दिसते शोभा आल्यासारखी. वरती लावणार होते मी बरंचसं पण ते नाही जमलं मला. सोडा इथं ना असं आता फक्त एवढंसं डेकोरेशन केलं तरी खूप छान वाटतंय घरामध्ये. आता मी पहिले रांगोळी काढून घेते बाहेर. मग हे इथे जे ठेवायचंय ना ते सगळं सामान ठेवून घेते. त्याच्यानंतर ना मग मोदक करून घेते. मग मी रेडी होते आणि मग आम्ही गणपती काय हो गणपती बसूया असं करू. सो चला हा नंतर आरती वगैरे ते पण तुमच्यासोबत शेअर करते. माझा पचका होतो ना रांगोळीचा तसा आज पण झाला. मी काहीतरी वेगळंच काढलंय. काढायला गेले आणि झालं काहीतरी वेगळंच. आता मलाच माहिती नाही मला रांगोळी कधी जमेल कधी शिकेल. मी मागच्या वेळेस म्हटली होती की मी पुढच्या गणपतीपर्यंत पुढच्या याच्यापर्यंत मी शिकून जाईल पण मी अजिबात शिकले नाहीये. मी फक्त बोलले आणि मी काही प्रॅक्टिस केलीच नाही. त्यामुळे असं काही सण असले ना मला रांगोळीचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो. मला रांगोळीच येत नाही काढतो. चला आता पटकन बाकीचं सगळं जे सामान आहे ते आवरून घेते तिथं ठेवून घेते आणि मग लगेच मोदकाची तयारी करायला घेते. खूपच लेट झालं होतं म्हटलं अगोदर ना सगळी तयारी करून घेते. आता इकडे स्वस्तिक काढत होते आणि बरेच दिवस झाले स्वस्तिक नव्हती काढली मी त्यामुळे ना माझ्याकडनं पहिले चुकली आणि मग नंतर आई बोलल्या की अशी काढ. मग स्वस्तिक काढून घेतली. गणपती ठेवायचं तिथे बाकी सगळं सामान तिथे ठेवून घेतलं फ्रुट्स वगैरे काय असेल ते. त्याच्यानंतर मोदकाचं सारण बनवायला घेतलं. आईने खोबरं किसून ठेवलेलं फक्त मला ते मिक्सरमध्ये बारीक करून गुळ वगैरे किसून त्यानंतर त्याचं सारण बनवायचं होतं. आणि हे जे मी सारण बनवते ना तर प्रत्येक म्हणजे मी एक वेळेस मागच्या वर्षी उकडीचे मोदक बनवले होते त्यावेळेस पण सेमच सारण बनवलं होतं आणि तळणीचे मोदकच मी शक्यतो ते करते. तर मी प्रत्येक वेळी एकच प्रकारचं सारण करते. मला काही वेगवेगळे सारण येत नाही त्यामुळे जसं आहे तेच मी करते. एखाद दिवशी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. ह्या 10-11 दिवसांमध्ये उकडीचे मोदक सुद्धा बनवायचे तर कदाचित त्यावेळेस रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत.
आणि हे जे सारण आहे ना ते खूप छान लागतं, मला आवडतं या सारणाचे मोदक. बाकी मी ओलं खोबरंच यूज करते. जे आपण ओलं नारळ असतं ते मी कधीच यूज केलेलं नाही, कारण मला असं वाटतं त्याला पाणी सुटत असेल जेव्हा आपण त्याला फ्राय करून घेतो त्यावेळेस. तर इकडे मी आईला गूळ विचारत होते की कमी जास्त किती होईल मला सांगा, मला हा जास्त वाटतोय असं तसं. मोदकाचं सारण करून घेतलं आणि मग त्यानंतर म्हटलं स्वयंपाकाची लगेच तयारी करून काहीतरी जेवायला बनवून घेते. पण चपाती भाजी बनवायची जर असली असती ना मला तर खूप टाइम गेला असता माझा. त्यामुळे मग ठरवलं मसाले भातच लावून देते, म्हणजे कसं पटकन शिजेल, एकदा त्याला फक्त टाकेपर्यंत कुकरमध्ये पडलं शिजून जाईल, तर मी बाकीची कामं करून घेते. तर इकडे सारण करून घेतलं आणि मग नंतर कुकरला खिचडी लावली. खिचडी होईपर्यंत मी सर्व मोदक तळून घेतले. ते काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती, सो मी चार्जला लावला मोबाईल आणि पटकन मोदक तळून घेतले. त्याच्यानंतर आम्हाला बरीचशी कामं होती, रेडी पण व्हायचं होतं, आरतीची वगैरे तयारी करायची होती. आणि हो, जो गणपतीचा व्हिडिओ आहे म्हणजे आता मी तुमच्यासोबत जो शेअर करते त्याचा हा फर्स्ट पार्ट असणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झालाय त्यामुळे मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ शेअर करते. कारण कट करून पण मी खूप साऱ्या क्लिप नाही कट करू शकत, मला पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. त्यामुळे मग 2 पार्टमध्ये आपला व्हिडिओ येईल. हा जो मी शेअर करते ह्याच्यापासूनच पुढचा पार्ट आपला सुरू होईल, त्यामुळे नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप पाठवायला विसरू नका.